स्वागत आहे। माझ्यासोबत आहेत नांदेडचे पुरवठा निरीक्षक अधिकारी रवींद्र राठोड साहेब। सर, सध्या राशन कार्डचे फार केवायसी पेंडिंग राहिलेले आहेत आणि लोक परेशान होतात, कारण पॉज मशीन पण चालत नाही आणि दुकानदारांचे खूप अडथळे असतात आणि ऑनलाईन सुद्धा सध्या केवायसीमध्ये फक्त जे म्हणजे राशन कार्डमध्ये जे मेंबर आहेत त्यांचे होतात, पण जे हेड ऑफ फॅमिली आहे त्यांचं ऑनलाईनमध्ये केवायसी होत नाही आणि अजून मुदत पण संपलेली आहे म्हणतात आणि ज्यांची केवायसी झालेली नाही त्यांना बोगस यादीमध्ये टाकण्यात येत आहे, असं एक बऱ्याच बातम्या प्रसारित होत आहेत। त्यावर आपलं काय म्हणणं आहे? सध्या तहसील कार्यालय नांदेड अंतर्गत 3,61,140 एवढे पात्र लाभार्थी असून त्यापैकी 2,45,124 लाभार्थ्यांनी अद्यापर्यंत ई-केवायसी केलेली आहे। 1,08,687 लोकांची अद्याप ई-केवायसी केलेली नाही। शासनाने ई-केवायसी करण्यासंदर्भात वारंवार मुदतवाढ देण्यात आलेली आहे, तरी परंतु तहसील कार्यालय नांदेडकडून त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी सध्या स्थितीत ई-केवायसीची मुदतवाढ चालू असून त्यांनी विविध मुदतीत म्हणजे 30 जुलै 2025 पर्यंत उर्वरित लोकांनी केवायसी करण्यात यावी। ई-केवायसी करण्यासाठी त्यांनी जवळील स्वस्त धान्य दुकानात जाऊन देखील ई-केवायसी करता येईल। तसेच शासनाने मेरा ई-केवायसी आधार ॲप, मेरा ई-केवायसी ॲप उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। ते मेरा ई-केवायसी जे ॲप आहे ना, त्याच्यामध्ये राशन कार्डमध्ये जे अदर मेंबर असतात त्यांचं होतं, पण जे हेड ऑफ फॅमिली आहे त्यांचं होत नाही। तर त्यासाठी शासनाने आता जे लोक दुर्धर आजारग्रस्त असतील, जे छोटे बाळ असतील किंवा 60-65 वर्षाचे 80 वर्षाचे पुढील काही वयोवृद्ध व्यक्ती असतील, अशा लोकांसाठी शासनाने एक लिस्ट दिलेली आहे। दुकाननिहाय ती लिस्ट आहे। दुकानदारांनी त्यांच्या काय अडीअडचणी असतील ते त्यांनी नमूद करून आम्हाला या कार्यालयात त्यांनी द्यावं। आम्ही ती यादी शासनाला सादर करून त्यात काहीतरी ऑप्शन शासनाकडून आपल्याला उपलब्ध करून देता येईल। आणि या केवायसीचा अजून टाइम पिरियड काही बाकी आहे? तसं तर ई-केवायसीची टाइम मुदत लिमिट संपलेली असून सध्या आज रोजी मशीनमध्ये ऑप्शन आहे, तरी 30 जुलैपर्यंत त्यांनी ई-केवायसी करून घ्यावी। अन्यथा ई-केवायसी केलेली नसेल तर त्यांचं एक बोगस शिधापत्रिका किंवा बोगस लाभार्थ्याच्या यादीत त्यांचे नाव जाण्याची शक्यता आणि शासन स्तरावरून अशा व्यक्तींचं नाव कधीही कमी होऊ शकतात। त्यामुळे त्यांना ते धान्य पण मिळणार नाही। तरी त्यांना धान्याचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी पात्र लाभार्थ्यांनी ती ई-केवायसी करून घ्यावी। तरी ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे आणि केवायसी केलेली नाही त्या लोकांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्यावे, असे रवींद्र राठोड साहेबांनी सांगितलेलं आहे। पुढील अपडेटसाठी पाहत राहा न्यूज 24 सोशल मीडिया।